रामकृष्ण हरी. तुम्ही ज्यावेळेला एखादं छोटंसं घर बांधता, आता घर म्हणता येणार नाही, आता फ्लॅट संस्कृती आली. आता तुम्ही छानसा फ्लॅट घेता आणि फ्लॅट घेतला की मग सगळ्यांना निमंत्रण देता, म्हणजे थोडंसं शायनिंग मारता की मी बाबा घर घेतलं. असतं ना आपलं स्वप्न, जरा वाटतं दुसऱ्याला दाखवल्यावरती समाधान भेटतं. पण इथंच आपण चुकतो, कारण ज्यावेळेला आपण फ्लॅटची वास्तुशांती असते किंवा आपण पूजेला बोलवतो, त्यावेळेला बऱ्याच लोकांना मनातून अजिबात आपण ती वस्तू घेतलेली आवडत नाही. आणि मग ती लोकं ना असं विनाकारणच म्हणायला सुरुवात करतात की हे वास्तुशास्त्रांना विचारात, आपण तर सगळं बघितलेलं असतं, दिशा आहे. ते हळूच काहीतरी त्यातले एक दोन जण खोड काढतात आणि मग ते जरा किचनचं बघ बाबा, किंवा हे जरा थोडंसं असंच वाटते, तिथं जरा हे असंच हवं होतं. आपण रक्ताचं पाणी करून इतका कितीतरी पैसे थोडेसे भरताना त्रास होतो, हप्ते फेडणार असतो आणि एवढं सगळं करताना आपल्याला घामामध्ये आपलं किती त्रास होतो आपल्याला. आणि ह्या लोकांना म्हणायला काही जात नाही, पण याचा साईड इफेक्ट काय होतो माहिती आहे का? याचा साईड इफेक्ट असा होतो की आपण ज्या घरात राहायला जाणार आहे, मग आपले ती वास्तुशास्त्र राहिलं बाजूला, पण आपल्या मनामध्येच एक इतकी निगेटिव्हिटी तयार होते त्या घराबद्दल. आणि मग आपण उत्साहामध्ये हप्ते फेडत नाही आणि मग सारखं किरकोळ कारणामुळं आपला मुलगा आजारी पडला, बायको आजारी पडली, तरी आपल्याला लगेच वाटतं नाही नाही, हे काहीतरी चुकीचंच घडलं, माझा मित्र म्हणत होता ते बरोबर होतं. अरे तुला कुठं माहिती आहे, तो तुझा मित्र, त्याच्या वडिलांचा दशक्रियाविधी झाला, त्यावेळेला त्याला टॉवेल टोपी जे मिळतं पाहुणे विचार घेऊन येतात, तेच तुझ्या वास्तुशांतीला घेऊन आला होता आणि तोच तुला शहाणपणा शिकवतोय. अरे बाबा, स्वतः थोडं तरी विचार करा. कुठलीही वस्तू वास्तुशास्त्रानं एकदा घेतलेली आहे, आपण बघितलेलं आहे, पण जास्तही त्याच्या आहारी जाऊ नका. लोकांना भगवत नाही आणि मग आपलं प्रेम त्या वास्तूबद्दल राहत नाही आणि मग घरात तू मै होती. आणि मग हा यज्ञ कर, हिथं बघ, तो दिवशी गाठ, तो ज्योतिषी गाठ, त्याला विचार. त्यापेक्षा ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, घर हे आपलं वैकुंठ आहे. आपल्या घराचंच आपण वैकुंठ केलं तर आपल्याला भूत पिशाच बाधा करणी काही होणार नाही. म्हणून आजपासून आपल्या घराचं वैकुंठ करणं हे आपल्या हातात आहे. रामकृष्ण हरी. कमेंट करा बरं का, कमेंट मात्र करा. रामकृष्ण हरी.